नाव आणि गावाचं नाव सांगा तुम्ही. माझं नाव बबन पांडुरंग निकाळजे. गावाचं नाव. गावाचं नाव आंबोडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. हे तुम्हाला सुपर ॲग्रो बुस्टर म्हणून आम्ही 15 दिवसापूर्वी विठ्ठल नानांनी तुम्हाला दिलं होतं. दिलं होतं. तर त्याचा तुम्ही वापर कसा कसा केला मक्यावर, किंवा मका तेवढी किती होती? आता त्यावेळेला गुडघ्या एवढी होती काय, आणि आता एवढी आली. बरं, किती दिवसापूर्वी फवारणी केली तुम्ही? 15 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी मारलं होतं. मारली. म्हणजे त्यावेळी तुमचं गुडघाभर मका होता. हो, आणि आता जवळजवळ 5-5.5 फूट दिसते. दिसते तर तुम्ही समाधानी आहे का? आहे. मग ह्याच्यामध्ये ही जी बाटली तुम्ही ह्याच्या बाटलीचा जो वापर केला, हं. तर काय तुम्हाला फरक वाटतोय त्याचा? आता फरक नाही, उंची वाढली त्याची एकदम. उंची 15 वाढली. रोजाला पाहिजे एवढी उंची आपल्या अपेक्षा होती त्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त वाढली. जास्त वाढली. पानं रुंद दिसते ती. पण रोवून जाते. तुम्ही समाधान आहे का ह्या समाधान आहे. प्रोडक्टमुळे? हा. तुम्ही त्याच्या अगोदर मी किडीचं औषध आणि हे मारलं होतं, आणि ते मारून झालं की डोस सुपर ॲग्रो बुस्टर तुम्ही मारलं. मारला. बरं, तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल की जे मक्याला आता तुम्हाला जो रिझल्ट चांगला वाटतोय, तर शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल, काय सांगताल? शेतकऱ्यांना काय आहे की कुठली औषध वापरण्यापेक्षा हे वापरून बघा, त्याचं काय होते तुम्हालाही अनुभव येईल. मला तरी आलाय, बरोबर. मला आले तुम्ही अनुभव घ्या, म्हणजे आणि त्याचं वापर रिझल्ट करा. काय, वापर केला रिझल्ट काय येतोय बघा, मला तरी आलेलं आहे. बरोबर. म्हणजे एकूण काय तुम्हाला एकच म्हणायचं आहे की मक्याला आम्ही फवारणी याची केली, केली, पण रिझल्ट चांगला आला, Result मका वाढला वाढली. आणि त्याची पानं रुंद झाली. मानव म्हणजे तुम्ही समाधान आहे. समाधान आहे. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.